मराठवाड्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच अत्यंत भयावह अशी दुष्काळाची स्थिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसतात आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांना पशुधन जगवण्यात प्रचंड अडचणी येतात। कवडीमोल भावामध्ये जनावरं विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आलेली आहे। लेकरासारखी वाढवलेली ही जनावरं विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव इथे आठवडे बाजारातून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे तसं तसं ग्रामीण भागात पाण्याची टंचाई पाहायला मिळत आहे आणि याचाच परिणाम शेतकऱ्यांवरती पडतोय। काही भागांमध्ये तर अक्षरशः माणसाला पिण्यासाठी पाणी नाहीये आणि त्याच परिस्थितीमध्ये मग जनावरांना कसं जगवावं त्यांचा चाऱ्याचा प्रश्न यक्ष प्रश्न बनलेला आहे। त्यामुळेच शेतकरी आता कवडीमोल भावात आपली जनावरं विकताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण छत्रपती संभाजीनगरच्या महाल गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये आपण पाहू शकतो की शेतकऱ्याचा साथीदार म्हणून ज्याला ओळखलं जातो हा बैल विकण्यासाठी या ठिकाणी बळीराजा मोठ्या संख्येने दाखल झालेला आहे। याचं कारण असं आहे की भीषण पाणी टंचाई, कारण की अनेक गावांमध्ये पाणी माणसांना पिण्यासाठी नाहीये, त्यामुळे टँकरद्वारे पुरविला जातो। तर जनावरांना कसं जगवावं असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे। या बाजारामध्ये एक बाबा आहेत या ठिकाणी, त्यांनी आपली जी बैल जोडी आहे ती विकण्यासाठी इथे आलेले आहेत। बाबा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी बाजारात आलेला आहात, ही बैलजोडी तुमची आहे का? आहे ना। सुंदर बैल आहेत, का बरं विकतायत? तुम्हाला शेती वगैरे? पाणी नाहीये, त्यांना घालायची पंचायत आहे, चारा वगैरे तर पाहिजे ना, नाही पाहिजे असं आहे ना। बैलगान चांगली आहे, त्याच्यावर पोटच भरतो आम्ही, पण आता चारा नाही, पाणी नाही, काय करा? पाणी मग या संदर्भात तुम्ही काही तक्रार केली नाही का? पाणी नाही जनावरांना प्रशासनाकडे? नाही, आमच्या जमिनीचं काय करतात त्याला, कोण देईन पाणी? दुसरे लोक देत नाही। पाणी नसल्यामुळे अक्षरशः बैल विकण्याची पाळी यांच्यावरती आलेली आहे आणि ते आता या बाजारात दाखल झाले। अजूनही काही शेतकरी आहेत या बाजारात, आपण फिरूयात, नेमकी ती इथली परिस्थिती काय आहे ती विविध शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात। विविध जी जाती प्रजातीची जे बैल आहेत, बैलजोडी या ठिकाणी दाखल झालेले आहे। किल्लारी असेल, गावरान असेल, असे विविध जाती यामध्ये आढळलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की सुंदर अशी बैलजोडी आहे आणि या बैलजोडीचे मालक आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण जाणूया नेमकं त्यांना का ही वेळ आली ती विकतायत। काय तुमचे बैल आहेत काही? हा, कामासाठी आलो, कारण की ऊसतोडी कामासाठी आली। आमच्याकडं पाणी पाऊस कमी पडतो, मनुष्य 20 रुपयाची बॉटल विकत घेऊन पाणी पिऊ शकतो। एवढं जनावर आम्हाला नाही इतका वाटत, कारण की आपण पोटच्या लेकराला जीव लावू शकत नाही एवढं आपण जनावराला जीव लावतो। कारण का की आपल्या शेती जनावरापासूनच शेती पाणी नाही राहिले आता एवढे पिण्यापुरते आहे, काहीतरी आपल्याला 2-2, 5-5 ओळी भरता कांद्याच्या। मग जनावरांसाठी पिण्यासाठी काय प्रश्न निर्माण होतोय का? तर मग आता यासाठी हिरीवर नेऊन काहीतरी कुठे नेऊन पाणी पाजून आणावंच लागत आहे। कुठेतरी राहतच भरलेलं काही एवढं तेवढं, मग ते पाणी पाजावं लागणारच नाही कुठे। गावात पाणी नाही राहिले एवढे असं, तेव्हा ते तारामळीची पिण्याच्या पाणी सध्या। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, महालगाव, छत्रपती संभाजीनगर।